शकतात. हे बघा गावदेव मंडळी डोकोटच्या नंदू पाटील यांच्याकडनं गावातील मास्टर खेळाडू त्याने जर षटकार मारला तर 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ए आणि बी या दोन्ही संघातील मास्टर मधल्या खेळाडून जर षटकार मारला तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघा 40 वर्षावर येईल ते आता मास्टर मध्ये 40 वर्ष होतं कोणी घाई नाहीये. मास्टरचे सर्व खेळाडू 40 वर्षावरच आहेत. बघा तुम्हाला आता टाइम लावून दिलेला आहे. दोन्ही संघाला लक्षात ठेवा 4 षटकं तुम्ही 24 मिनिटांमध्ये संपायला पाहिजे, नाही तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. आमच्या गुणलेखक आता टाइम तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला मी डिक्लेअर करतो. पहिला चेंडू पडताना जरा राखीव खेळाडू पाठवून द्या इकडे. जय मल्हारचा आलेला आहे, नायराचा एखादा आहे. धन्यवाद. दोघे आहेत, दोघे आमच्या मागे आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी राहुल आलेले आहेत, राहुल पाटील. आणि त्याच्यासमोर खेळण्यासाठी स्ट्राईक वर कैलास म्हात्रे. तुम्हाला सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही षटकार मारला तर नंदगोपाळ पाटील यांच्याकडे 500 रुपये. पंचांचा इशारा आलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अप्रतिम वाट बघत राहिले कैलास म्हात्रे. बाहेर आहे की परंतु नाही, पंचांनी योग्य निर्णय दिला. चेंडू टप्पा पडल्यानंतर श्रेष्ठ कव्हर करता निर्धाव जातोय. चांगली सुरुवात गोलंदाजाकडनं नायरा 11 साठी. पुन्हा तयार. ओ या कव्हर मध्ये सुरक्षा शॉट मारला बघा. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथं झालेलं आहे. एकच धाव मिळते. एका धावेनं श्री गणेशा केलेला आहे तो जय मल्हार या संघानं. कैलास म्हात्रे याने देखील बघा. हर्ष पाटील याने जर चौकार किंवा षटकार मारला तर विकास पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक केला आमच्याकडे. या टोकन ग्रुप कडनं आलेले हर्ष तुमच्यासाठी 500 रुपये. काल देखील तुमच्यासाठी पारितोषिक तुम्ही 1000 रुपये कमावलेलं. एक झेल पकडला आणि चौकार मारला होता. आता देखील टोकन ग्रुप कडनं तुम्हाला 500 रुपये. चौकार मारा किंवा षटकार मारा. आणि कैलास म्हात्रे तुमच्यासाठी मास्टर तुम्ही खेळता, तुम्हाला ही सुवर्ण संधी. 40 वर्षावर खेळाडूला जर षटकार मारला तर नंदकुमार पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आता नक्कीच मजा येणार. आता दुपारनंतर आणि कंटिन्यू लागोपाठ तुम्ही हॅट्रिक षटकार मारले तर तुम्ही अच्छा नक्कीच या 5 षटकामध्ये 3 मारा आणि तुम्ही 2000 पारितोषिक घ्या. बघा किती 2000 वेगळे आणि आणखी 500 वेगळे म्हणजे 2500 तुम्हाला मिळते एका षटकाराच्या मागे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघूया. एसटीच्या मागे तेजस आणि झेल टिपलेला आहे आणि तेजस पाटील. शिंदे गेलेले आहेत. पहिला गडी बाद झालाय. धाव संख्या 3 आणि चेंडू टाकून झालं ते 5. 5 चेंडू मध्ये पहिला गडी बाद होता आणि 3 धावा. एक चांगले षटक हाताळलं जाते ते राहुल पाटील यांच्याकडनं. हॅलो हा बोल. काय झालं? कमलाकर भाई तुमचे परम मित्र दिनेश पाटील आलेले आहेत. त्यांना जरा जेवणाच्या इथं घेऊन जा तंबूत. पहिलं षटक संपलेलं. अप्रतिम षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 चेंडूमध्ये 4 धावा येऊन 1 गडी बाद केला. एक चांगली सुरुवात करून दिलेले ते नायरा 11 या संघासाठी. आता बघायचं आहे
समोर कैलास मात्रे आणि देखील एक सहकार मारला तर नंदू ठाकूर यांच्याकडे देखील 500 रुपये आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2000 रुपये तुम्हाला मिळतील. नंदू पाटील आणि नंदू ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये कैलास मात्रे यांच्याकडे. तेजस पाटील वैयक्तिक पहिला आणि संघ दुसरं. पहिला चेंडू तेजस यांच्या उजव्या स्टेप बाहेर चेंडू तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5 धावा होत आहेत. ओ शॉर्ट पिच खरोखरच फार सुवर्ण संधी होती. ऑफ साईडला मारण्याची परंतु चेंडू त्यांच्या बॅटला व्यवस्थित आलेला नाही आणि अशा प्रकारे चेंडू निर्धाव जातोय. तेजस पाटील देखील चांगलं षटक हातात आतापर्यंत 1 धाव दिलेले 1 चेंडूवरती. अनिकेत शिंदे हे स्ट्राईक घेतात. अनिकेत शिंदे आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केला आणि 1 धाव जमवलेली आहे. पुन्हा सुरक्षा मारलाय बघायचं बॉलरच्या डोक्यावरनं. तिथं शतरक्षक आहे आणि तिकडे चांगलं शतरक्षण झालेलं चेंडू अडवलेला आहे परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या त्या ठिकाणी आणि 2 धावेने धाव संख्या थोडीशी पुढे सरकली. ती 7 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 1 गडी बाद धाव संख्या 7. हो यावेळी पुन्हा टप्पा पडल्यानंतर उंची घेतलेली उसळी चेंडू उजव्या स्टॅपवर पंचाने तो पुन्हा वाईट घोषित केला. आणखी एक वाईटची नोंद झाली. धाव संख्या पुढे सरकते त्या 8 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 1 गडी बाद. ओ यावेळी मोठा पटका मारला बघायचा. झेल होतो की चेंडू जातो सीमारेषा बाहेर आणि झेल तिथं टिपलेला अप्रतिम चांगला झेल टिपलेला आहे. राहुल सकपाल यांच्याकडनं झेल टिपण्यात आलेला आणखी एक गडी बाद होतोय तो जय मल्हार या संघाचा. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी ओम परमार मैदानामध्ये गेले. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. धाव संख्या झालेली आहे 7 आणि षटक चालू आहे ते दुसरं. 3 चेंडू आता मात्र टाकून झालेत तेजस पाटील यांचे. मानस आणि समर्थ शतरक्षण का तुम्ही जर झेल टिपला तर तुम्हाला 200 रुपयाचा पारितोषिक नंदू ठाकूर यांच्याकडनं मिळणार आहे. यावर बघायचं आपला सुरक्षा शॉट मारला गॅपमध्ये 1 धाव पूर्ण केले. 2-2 शतरक्षक ते जातात. बहुतेक चेंडू जाईल तो काय नाही तिथं अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो डी झोन मध्ये दाखल झोन मध्ये. 2 धावा मिळतात तिथं. 2 धावाने धाव संख्या थोडीशी पुढे सरकली. ती धाव संख्या होते 9 धावा. आता 2 आले. 9 7 जर आमच्या गुणाला चुकी झाली 10 धाव संख्या झालेली आहे माफ करा. अपडेट लेट होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. जरा लक्ष तू विचारत जा ना कांबळे सरांना. पुन्हा तेजस हो यावेळेस आणि इथं सुटलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण केलं. दुसरं धाव नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात आरामात.
दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली ते आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. ओ सुरेख शॉट मारला इथं, अप्रतिम. हो, चांगलं रनिंग भेटणं पुन्हा झालेलं आहे आणि अशा प्रकारे आणखी 2 धाव मिळतात. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली 14. 2 षटकांचा खेळ संपला, 2 गडी बाद आणि 14 धावसंख्या, म्हणजे प्रति षटकामागे 7 धावांचा एव्हरेज इथं झालेला आहे तो जय मल्हार या संघाचा. आता बघायचं 30 षटक हातासाठी कुठला गोलंदाज येतो. अमित कडव याने जर झेल टिपला तर नंदकुमार पाटील यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक. अमित कडव बघा, नक्कीच संदाचा बंदोबस्त संध्याकाळचा होईल तुमचा. एक झेल टिपा तुम्हाला कसंही करून. अमित कडव तुमच्यावरती बघा किती प्रेम आहे नंदू पाटील यांचं. झेल टिपला तर 200 रुपयाचा पारितोषिक. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सचिन आलेले आहेत. हॅलो, हो यावेळेस सुरेख शॉट मारलेला आहे, बघायचंय. आणि अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण झालं. नक्कीच याने 2 धावा इथं अडवलेल्या आहे, नक्की असं म्हणायला हरकत नाही. बघा तर आता पडला खेळाडू, क्षेत्ररक्षक काय झालं बघा. बघा जरा पाणी घेऊन जा आणि फर्स्ट एड बॉक्स नाही, जरा पाणी घेऊन जा पहिला. जरा त्याला सावलीमध्ये घ्या, सगळ्यांनी जमा करू नका, सावलीत घ्या जरा जास्त सगळे लोक. हरकत नाही, होईल.
आज खरोखर बघा प्रीमियर लीग साठी पर्व दुसऱ्याने आम्ही एक डान्सर मागवलेला आहे इथं अप्रतिम डान्स करतो इकडे. इथं पुन्हा शतरक्षण खराब झालं नक्कीच त्याचा फायदा उचललाय नक्कीच कैलास मात्र सलामीला आलेले धावा काढून आता नक्कीच थकान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तरी काय हरकत नाही तुम्हाला 2 षटकार मारायचे आता नंदू ठाकूर यांच्याकडनं 5,000 रुपये कमवायचे आहेत थोडी मेहनत करा नक्कीच तुम्हाला 5,000 मिळतील आपल्या संघालाही फायदा होईल त्याचा धाव संख्या झाली ती 27 चौथं षटक मैदानात चालू आहे राहुल सकवाल हो यावेळी नक्कीच चांगलं कमबॅक केलं चांगला चेंडू हाताळलेला आहे श्रेष्ठ रक्षक तेजस पाटील कव्हर करतात निर्धाव जातोय चेंडू धाव संख्या स्थिर 27 2 गडी बाद ओ यावेळी बघायचं आहे जवळच्या शतरक्ष आणि गोलंदाज आलेले आहेत परंतु 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत तिथं चांगलं रनिंग भेटून पुन्हा बघायला मिळालं कैलास यांच्याकडनं आणि या 2 धावीनं संघाची धाव झालेली आहे ती 29 धावा झालेल्या आहेत आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे 4थ्या षटकातला प्रेक्षकांमध्ये कोणी जर जेल टिपला तर नंदू ठाकूर यांच्याकडनं 200 रुपयाचं तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे आता बरीचशी गर्दी वाढलेली आहे बाउंड्री लाईन वरती कारण 200 रुपये मिळणार आहेत म्हणून ओ पुन्हा 2 धावा चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये बघायला मिळते प्रत्येक चेंडूमध्ये 2-2 धावा अशापर्यंत 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी चांगली धावसंख्या उभारलेली आहे धावसंख्या झालेली 31 आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकातला ओ ग्राउंड शॉट मारलेला आहे कैलास मात्र आणि बघायचं एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा पुन्हा तिथं शतरक्षण थोडंसं खराब झालेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच झालेला आहे फलंदाजाला आणखी 2 धाव मिळतात या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 33 धावा होत आहेत आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे 5व्या षटकात जरा पाणी घेऊन जा पाहिजे असेल तर कैलास जास्त त्रास असेल तर तू मागे त्रास घेऊन खेळू नको मैदानामध्ये कारण आपला जीव सांभाळायचा आहे खेळ काय अजूनही तू खेळू शकशील परंतु तू जास्त त्रास करून घेऊ नकोस कारण भरपूर धावा तुने धावून काढलेल्या आहेत शेवटचा चेंडू ह्या 4थ्या षटकात धाव संख्या 33 झालेली आहे पुन्हा चेंडू अंगाला लावून तिथंच राहिलाय बघायचा पंचांचा इशारा काय तो लेग बायचा इशारा 1 धाव मिळते आणि 1 धावीनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 34 धावा होता 4 षटकाचा खेळ संपला आता बघायचे उरलेले 6 चेंडू आहेत या 6 चेंडूवरती नक्कीच तुम्हाला धाव संख्या वाढवायची असल्या मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे बघूया काय करतात षटक हाताळण्यासाठी कोण होतं शेवटचं ते बघायचं त्याच्यावरती नक्कीच दडपण असणार 6 चेंडू त्यांना हाताळायचे आहेत आतापर्यंत 4 षटकामध्ये धाव संख्या झाली ती 34
नवीन गोलंदाज विनय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. बघायचे 6 चेंडू तुम्हाला टाकायचे विनय आणि समोर स्ट्राईकवर ते कैलास सलामीला आलेले आहेत. अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून राहिलेले आहेत. पुन्हा मोठा फटका मारलेला आहे. बघायचं आहे शत्रक्ष इथं झेल घेण्यासाठी परंतु नाही आहे, त्याने सोडून दिला विचार. ओ यावेळी नक्कीच पुन्हा रनिंग विकेट चांगली झालेली आहे. पुन्हा 2 धावा येतात. यावेळी चेंडू डाव्याच्या भरपूर बाहेर निघून होतो. पंचाने वाईट घुसळ गेला का अवांतर धावे. त्या अवांतर धावेनं संघाची धाव संख्या झाली ते 37 धावा झालेल्या आहेत. नंदू ठाकूर यांच्याकडनं आलेल्या बाहेर तुम्ही जर कॅच पकडला तर तुम्हाला 200 रुपयाचा पारितोषिक नंदू ठाकूर यांच्याकडनं. कैलास मात्र तुम्ही जर षटकार मारला तर नक्कीच नंदू पाटील यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. लागोपट यावेळी प्रयत्न चालू पण चेंडू काही त्यांच्या बॅटच्या संपत येत नाही आणि चेंडू तर यष्टीवर आदळलेला आहे आणि अशा प्रकारे कैलास मात्र यांची बारी समाप्त झालेली आहे. आणखी एक गडी बाद होतो. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये देवेंद्र ठाकूर तुमच्यासाठी नंदू पाटील यांच्याकडे षटकार 1000 रुपये षटकाराला, कारण तुम्ही आणि लागोपाठ 3 मारले. हा या इनिंग मध्ये तुम्ही कसे 3 षटकार मार तुम्हाला 5000 10,000चं पारितोषिक. बघा 5 बॉल आहेत मग 3 मारायचे आहेत. काही नाही 5 मध्ये 3 पण मारू शकतात. 10,000चं पारितोषिक आहे. 10,000साठी मेहनत घ्यायला पाहिजे. दिनेश पाटील आपल्या वाडीत जाऊन बसा. कमलाकडे त्यांना वाडीत नेऊन ठेवा. तुमचं ऐकतील ते. जास्त नाटक केलं त्याला खाडीमध्ये टाका. त्याला बांधून ठेवा. 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक लागोपाठ 3 षटकार मारले. देवेंद्र ठाकूर यांना 2000 रुपये नंदू ठाकूर यांच्याकडनं. धन्यवाद. सुरेख शॉट मारला तिथं बघायचं आहे. शतरक्षक चेंडू जातोय तो बहुतेक डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतात तिथं. सुरेख शॉट मारला इथं बघायचं आहे. शतरक्षक आहे तिथं 1 धाव पूर्ण केलं. चांगलं शतरक्षण झालं तोपर्यंत 2 धावा बघायचं पंचांकडनं आणि अशा प्रकारे चांगलं रनिंग विकेट बघायला मिळालेलं. 2 धावा पूर्ण केलेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती 41 धावा. आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा षटकार मारला तर नक्कीच तुम्हाला पारितोषिक मिळू शकतं. देवेंद्र ठाकूर बघूया काय करतात. 2 चेंडू आहेत तुमच्या माहितीसाठी सांगत आहे मी. ओ यावेळी सुरेख शॉट मारला. पुन्हा देवेंद्र ठाकूरच्या बॅटमधनं 1 धाव पूर्ण केलं. तितकं चांगलं शतरक्षण आले. फेकी देखील सुंदर फेकी आलेली आहे आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपानं बाद होता. देवेंद्र ठाकूर अप्रतिम फेकी केलेली आहे डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतो.
शेवटचा चेंडू, धावसंख्या 42, 4 गडी बाद. शेवटचं षटक. ओ यावेळी मोठा फटका मारलेला आहे. बघायचं शतरक्षक खाली आहे, झेल होतो की काय, आणि झेल टिपलेला आहे. आणखी एक गडी बाद होतोय. धावसंख्या 42. आता 43 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी झालेलं आहे. आता आपण ओके घेऊया डीजेला, ऐकूया. आणि मी असं माझा माईक मी सरतूत करतो. टॉस करून तुम्ही हा टॉस नंतरची मॅच कुठल्या आमचे भाऊ यांच्याकडे आम्ही नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्यांना टॉस बॉक्समध्ये घेऊन जातो. चला दोन्ही संघाच्या संघाने ताबडतोब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जास्त वेळ वाया घालू नका, कारण ही इनिंग संपल्यानंतर ताबडतोब आपला सामना होणार आहे. तेव्हा लवकरात लवकर तुम्ही टॉस बॉक्समध्ये या. विचार काय घेणार, शतरक्षण की फलंदाजी? शतरक्षण घेणार. आणि तुमचे काय डावपेच असणार की समोरच्या टीमवाला कसं तुम्ही रोखणार? आमचे बॉलर सर्व चांगले आहेत. सर्व बॉलर तर आता चांगले आहेत, चांगला परफॉर्मन्स करतायत. आता बघू, बॉलिंग टाकू आणि 40 to 45 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. तुमच्या मधला समोरच्या कुठल्या फलंदाज तुम्ही जास्त त्याच्यावरती फोकस करणार त्यांना कमी धावासाठी? एकच आहे मयूरदा. नक्कीच मयूर आहे. आणि मयूर तुला काय वाटतं, कसं तुम्ही यांची गोलंदाजी तुम्ही यांच्यात कुठला गोलंदाज तुम्हाला भारी पडणार आहे? काय नाही, सर्व ती आपलीच पोरं आहेत. सर्व चांगले बॉलर करतात. सगळी आपली असते तरी मैदानामध्ये नक्कीच दुश्मनी असते, तेव्हा ती गोलंदाज आणि बॅटर त्याच्यावरती तुमचा नक्की फोकस असतो. तर एखादा गोलंदाज तुम्हाला कोण असं वाटेल की त्याच्यावरती जास्त अटॅक करावा लागेल? त्यांचे बॉलर आता बघितले ना मी. ठीक आहे, ते म्हणतात तुम्हाला बॉलर कुठलाही बॉलर येऊ दे, मी त्याच्याप्रमाणे खेळ. धन्यवाद. चला बेस्ट ऑफ लक दोघांनाही.
यस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नायरा चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय जय मल्हार. 30 बॉल मध्ये करायचे 43 धावा. 42 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत आणि 43 धावेंचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. अशोकजी राऊत सर आणि दुसऱ्या बाजूला विशालजी नाईक सर हे दोन पंच मैदानाच्या दिशेने जरूर आपण बघतायत. यस प्लीज आम्ही विनंती करतोय, जो आपला खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच बसतील. इतर जे खेळाडू असतील त्यांना प्लीज आम्ही विनंती करतो आपण थोडंसं तिथून उठायचं आहे आणि आपल्यासाठी जो दुसरे कक्ष उभे केले त्या ठिकाणी आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं प्लीज. तीच चेंडू आणि 43 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरला गेलाय संघ पाहायला मिळतोय. जरूर पहिल्या डावात फलंदाजी केली गेली ती म्हणजेच जय मल्हार या संघाने आणि नायरा चॅम्पियन्स संघाला 30 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून देखील पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आयोजन नियोजन कौतुक करावं तिथे कमीच राहील. नंदूजी पाटील, भावेजी म्हात्रे, किशोरजी पाटील, प्रणिलजी पाटील आणि मिलिंदजी पाटील साहेबांचं, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर हे आयोजन नियोजन अफलातून रीतीने आपण जरूर बघतायत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवले गेले. पर्व दुसरं आपण पाहतायत एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून 20-25 चा थरार. दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेत. या दोन्ही 12th मॅनचं आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम स्वागत असेल. NXT लाईव्ह च्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या परिसरातील एक नामांकित लाईव्ह म्हणून NXT लाईव्ह ची चर्चा संपूर्ण पालघर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. मॅचला करूया सुरुवात. सचिन पाटील आणि तेजस पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. नायरा चॅम्पियन्स संघाच्या अगदी जर पाहिले तर करिता उतरले गेलेले हे दोन बॅटर आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये ओम परमार यांना आपण जरूर पाहतायत. यस पंचांचा इशाऱ्याला सामना सुरुवात. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. एका बाजूला सचिन पाटील यांना आपण जरूर बघतायत एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती सातत्याने पाहिले गेले आणि सचिन पाटीलची हीच खासियत राहिली. मोठमोठे फटके आपण पाहिले जरूर. यस पंचांचा इशाऱ्याला सामना सुरुवात करूया आपण. लेट्स प्ले बिगिन. पहिला बॉल ओम परमार तयार. सेकंडला तेजस पाटील हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झालेत, बॉल वेगाने जाईल, बाउंड्रीच्या दिशेने प्रस्थान होईल. पाहता पाहता जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक पुढे आलेत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 चक्रावर नायरा चॅम्पियनची चांगली सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत. चांगले आकर्षित करणारे ट्रॉफीज आहेत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा दुसरा दिवस एक्सर प्रीमियर लीगचा आपण जरूर पाहतायत. डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन केले गेले. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या गेल्यात. फुल टच बॉल मिस केल्या. बॉल चालला मागे. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील परंतु बॉल फार झाला थेट मैदानाच्या बाहेर. दणदण करत असताना सीमारेषे पार 4 धावांकरिता EPL चौकार. चौकार येतोय. 4 धावा. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर बॉलने हुलकावणी दिली आणि सरळ चढून निघून गेला. सीमारेषे पार 4 धावांकरिता चौकार. NXT लाईव्हचं कौतुक करावं लागेल कारण की ज्यावेळेला चेंडूचा टप्पा मैदानावरती पडतोय त्यानंतर बॉल कुठल्या दिशेने चाललाय हा संपूर्ण व्यवस्थित कॅप्चर केला जातो आणि कौतुक असेल NXT लाईव्ह या टीमचं. इथे जर पाहिलं गेलं तर अंधूक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. हा बॉल डॉट येतोय. 3 चेंडू फेकून झाले. धावा फटकावर जाऊन पोहोचतात 6 धावा. विजयजी कांबळे यांना आपण जरूर बघतायत. पालघर जिल्ह्यातील एक सर्वाधिक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ख्याती सातत्याने राहिले गेले आणि ते या स्पर्धेसाठी सलग 2 दिवसामध्ये आपण बघतायत जरूर.
फुल लेनचा बॉल ऑन साईडला बॉलला वळवल्या गेल्या बॉल चालला कावकर रिझनला क्षेत्ररक्षक पोहोचतात थोडंसं फंबल झालं एकदा कंप्लीट केलं दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात अप्पा ज्या वेळेला सिंगल डबल येतो ना त्या वेळेला गोलंदाजावरती कुठेतरी प्रेशर जाणवलं जातं कारण की प्रत्येक बॉल बॅटला लागतो मिळवतो बॅटने सिंगल डबल येतात कुठेतरी प्रेशर बनवण्याचं काम या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजावरती केलं जातं पहिला बॉल 3 वाजून 30 मिनिटांनी मैदानाच्या आतमध्ये पडलाय म्हणजे 4 चेंडूसाठी आतापर्यंत 2 मिनिटाचा कालावधी घेतलाय म्हणजेच चांगले षटक राहिले आतापर्यंत तरी मी म्हणेन ओम परमारचं 8 धावा त्यांनी खर्च केले अवघ्या 4 बॉलमध्ये 26 बॉल 35 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे बॉल तयार ओम परमार स्ट्रायकरमध्ये बॅटर पाहायला मिळते मिस्टर तेजस पाटील इथे यश त्या उद्ध्वस्त थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता आणि त्याचं प्रत्युत्तर क्लीन बोल्ड पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि परतावं लागतं मैदानाच्या आतमध्ये सचिन तेजस यांना परतावं लागतंय विकेट डाऊन फलंदाज बाद पहिली विकेट धावसंख्या जर पाहिली तर धावफटकावरती 8 असताना लागली गेली ती म्हणजेच बॅटिंग करण्यास संघाला आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 5 चेंडू फेकून झाले संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8च्या घरामध्ये युनिट नंबर 3 वरती 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच राहुल पाटील या फलंदाजाला आपण जरूर पाहतायत जिथे पाहावं तिथे एक सुंदर आयोजन सुंदर नियोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ओम परमारच्या खात्यामध्ये पहिला विकेट या ठिकाणी जरूर जात असताना आपण जरूर पाहतायत 5 चेंडू फेकून झाले षटक क्रमांक आपण पहिला पाहताय शेवटचा अंतिम बॉल या संपूर्ण पहिल्या षटकातील आपण जरूर पाहू शकतायत बॉल तयार षटकातील हा शेवटचा बॉल स्ट्राईक एंड वरती तयार झाले राहुल पाटील जे नवीन बॅटर आले युनिट नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालेत इथे हवेत आहे बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही त्या ठिकाणी पोहोचले या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केल्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असताना नायरा चॅम्पियन्सच्या संघाला येणारे बॉल 24 बॉलमध्ये करायचे 34 धावा 24 बॉल 34चं समीकरण आता इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील या आपण ऐकणार डिस जॉकीला आणि पुन्हा एकदा येणार आहात या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने 24 बॉल 34 धावेंचं समीकरण जावा पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना 9 धावा धावफटकावरती एक गडी बाद नायरा चॅम्पियन्स संघाला बघताय षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अंकित शिंदे यांना आपण जरूर पाहतायत फुलटस बॉल आहे जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न सुंदर फटका सजवला गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत बॉल जाईल सरळ सीमारेषे पार मिळतील धावा 4 येतो एक्सर प्रीमियर लीग दमदार चौकार
क्या बात आहे, चमका ठोकला राहुल पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा धावफटकावरती. 23 बॉल आणि इथून देखील 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. यावेळेला जर पाहिलं गेलं तर सन्मानजनक स्ट्रोक खेळला गेला. ऑन साईडला बॉल निघून चालला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या ठिकाणी जरूर कंप्लीट केली जाते आणि एकच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा धाव फटकावरती. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 22 आणि 22 चेंडू तुम्हाला करायचे आहेत 29 धावा. आतापर्यंत राहुल पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडू 6 धावा आपण पाहिल्या गेल्या आणि सचिन पाटील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू फेकून झालेत आणि 9व्या बॉलवरती मला वाटतं ते मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती दाखल झालेत. एकही बॉल आतापर्यंत सचिनने फेस केला नाही. पहिला बॉल फेस करण्यासाठी ते स्ट्राईक एंडवरती तयार होतील. गोलंदाज तयार अंकित शिंदे. षटकातील हा तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवरती बॅटर सचिन पाटील यांना आपण जरूर पाहू शकतायत. पुढचा बॉल पहिलाच बॉल चांगला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त या बॉलवरती नजर होती. कट केला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचले त्या बॉलवरती 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. पहा विजय सर एका बाजूला चौकार येतोय, सिंगल येतात, डबल येतात. कुठेतरी धावसंख्या जी आहे ना हलती राहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि धावा कशाही येऊ द्यात ते बॅटिंग करणार टीम नायरा चॅम्पियन संघाला फार महत्त्वाचं आहे. 21 बॉल 28चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. हा फुलटॉस होता. अगदी जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉटमॅनचा व्यवस्थित वापर पाहायला मिळत नाही. एक धाव कंप्लीट केला, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि वेगाने जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. सिंगल डबलचा जर सहारा घ्याल तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचा टीमचा नावाचा दबदबा आपण पाहिलात आणि आजही ते दृश्य आपण जरूर बघतायत. 20 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण 17 धावा धावफटकावरती जरूर आपण बघताय. प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी NXT लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केलं जाते. 17 धावा धावफटकावरती 17चा खतरा प्रतिस्पर्धी संघावरती थोडासा जरूर दिसला गेलाय. एक गडी बाद 1.4 चेंडू फेकून झालाय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्यवस्थित टायमिंग जोडू शकले नाहीत परंतु 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. तत्पूर्वी लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. राहुल पाटील एका बाजूला आहेत आणि अगदी त्यांच्या सहित जर पाहिलं तर सचिन पाटील यांना देखील आपण बघतायत. धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत 19. आता मात्र येणारा चेंडू असेल 19, करायच्या 24 धावा. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 2तील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार अंकित शिंदे आणि स्ट्राईक एंडवरती राहुल पाटील. 5 मध्ये 10 धावा आतापर्यंत राहुल पाटीलने बनवल्या गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न याही वेळेला चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग झाले. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती जाऊन पोहोचतायत 20. 10ची सरासरी गाठले. येणारे 18 बॉल करायच्या 23. टीम नायरा चॅम्पियन संघाला विजयाकरिता 18 बॉल 23 धावांचं समीकरण. मित्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा या बोरिवली विभागातील एकसर गावाची मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. एकसर प्रीमियर लीग. घेऊया डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि हे पहा डिक्स दाखवलं जातं ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. कम ऑन डीजे. आणि त्यांचं सूत्रसंचालन फार इम्पॉर्टंट आहे कारण की आम्ही नेहमीच पाहिलंय मीराबंदर जी बिग बॅश पार पडली गेली त्यामध्ये देखील जर पाहिलं तर त्यांच्या नावाची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली. मोठमोठ्या जर पाहिलं तर परिसरात जाऊन त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने पाहिली गेली. याही स्पर्धेमध्ये त्यांच्याच नावाची चर्चा आपण बघतायत. भरपूर इतिहास आहेत नेहमीच त्यांच्या माध्यमातून
नवीन काही शिकण्यासाठी मिळलं जाते. षटक क्रमांक तिसऱ्याला प्रारंभ झाले, सुरुवात झाली. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर राहिलाय, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर विरलजी नायर सर आपण जरूर पाहतायत. देखील मॅचचा आनंद घेत असताना भरपूर वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळले गेले. पहिलाच बॉल व्हाईट, सुरेख चेंडू होता, पहिल्यांदा थोडासा आतमध्ये ना बॉल होता, कट सुरू केला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु वेगाने बॉल प्रस्थान होईल. 2 धावा डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते. विजय कांबळे यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 23 धावा या धाव फडकावरती लागल्या गेल्या आहेत. 17 बॉल आणि 20 धाब्यांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. 17 चेंडू आणि 20 धावा. मॅच तर सोपी होत चालली आहे. सिंगल डबलला जर तुम्ही प्राधान्य द्याल, क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल डबल आणि त्या सिंगल डबल वरती आतापर्यंत नायरा चॅम्पियन्स संघ खेळताना जरूर आपण पाहिलं गेलं. प्रत्येक जण एन्जॉय करते ही एक्सर प्रीमियर लीग. गावाच्या प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. मुकेश पाटील तयार झालेत. इथे फटका हवेत आहे मिसटायमिंग, परंतु या ठिकाणी जर पाहिले तर क्षेत्ररक्षक देखील चुकी करतायत. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. लॉंग लेगला क्लिअर करणारा हा एक अप्रतिम चौकार. 4 धावा. सुपर आपण जरूर बघतायत. प्रत्येक इथं आता एकसरकरांची हवा दिसणार आहे, कारण की ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन केले गेले. दुसरी दुनियातील राजा म्हणून अर्थात नदूजी पाटील, भावेजी मात्रे, किशोरजी पाटील, प्रणील जी पाटील साहेब आणि मिलिंदजी पाटील आपल्या जरूर पाहायला मिळते. हे 5 मुख्य आयोजक आणि त्यानंतर संपूर्ण एक्सर गाव आणि त्यांच्याच माध्यमातून एक्सर प्रीमियर लीगचं आयोजन आपण जरूर पाहत आहेत. संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत ती म्हणजेच 28 धावा या धावफडकावरती. म्हणजे आता मॅचचं समीकरण सोपं झालंय. जे पारडं जे होतं ते सोपं होत चाललंय. 15 चेंडू आणि 15 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये नायरा चॅम्पियन्स संघाला इथून देखील गाठायचं आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड आपण जरूर पाहत आहेत. जबरदस्त कामगिरी राहिली आतापर्यंत इंडिया संघाची. विकेट्सवर विकेट जात असताना आपण जरूर बघतायत. 83 धावी संख्येवरती 3 विकेट गेलेत. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे इंडिया संघाचं वर्चस्व आतापर्यंत राहिले गेले. ही संपूर्ण आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना जबरदस्त आपण पाहतायत. प्रत्येकाचं क्रिकेटवरती प्रेम राहिले गेले. 83 धावसंख्येवरती 3 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. इंडिया टीमचं कौतुक करावं कमी, परंतु आजच्या दिवसात जे स्टार्स आहेत ते चमकणं फार महत्वाची गोष्ट आहे. 83 धावा धावफडकावरती आणि 3 गडी बाद या ठिकाणी आपण जरूर पाहतायत. ज्या महत्वाचे विकेट्स आहेत त्या तर गेलेल्या आहेत, परंतु इंडिया टीमला अजून देखील कमबॅक करणं फार महत्वाची गोष्ट राहील. यावेळेला मात्र जर पाहिलं गेलं तर फटका तर चांगला आहे. डीप विकेटला प्रोटेक्शन आहे. एकच धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न सचिन चालवत आहेत आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 धावा या धाव फडकावरती. षटक क्रमांक तिसऱ्यातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 11 धावींचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. 13 चेंडू आणि 11 धावा हे मॅचचं समीकरण. यावेळेला जर पाहिलं गेलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. यस पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल ऍड केले जाईल. जो जिंकेल, अगदी जर पाहिजे तर सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करणारा संघ कुठला असेल हे पाहणं महत्वाचं राहील. आणि तो थेट आई एकविरा संघाच्या विपक्षात खेळताना जरूर दिसणार आहे. फटका इथे हवेत मिसटायमिंग झाला. कॅच घेतले मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धक्क्याचा या ठिकाणी जर पाहिजे तर वितरण झालंय. नायरा चॅम्पियन्स टीमला हा दुसरा धक्का परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
बीट झालाय 33 धावा फटकावरती 2 गडी बाद. नायरा चॅम्पियन्स संघाला आपण जरूर बघतायत आता मात्र 12 चेंडू आणि 10 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहील. इथून डॉट बॉल जर आले विकेट जर आले तर दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती राहील, परंतु इथून डॉट बॉल आले इथून विकेट आल्या तर कमबॅक केल्या जाईल, ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. सिंगल डबलला जर प्राधान्य दिलं तर ही मॅच जिंकू शकतात बॅटिंग करणारी टीम, परंतु आता कमबॅक दोन्ही संघाला करायचं आहे. महत्वाची मॅच आपण जरूर बघतायत, जो जिंकेल तो सेमी फायनलच्या मॅच मध्ये पोहोचला जाईल आणि आई एकविरा संघाच्या माध्यमातून 2 हात करताना जरूर दिसणार आहे. यापुढची मॅच ऋत्वी चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात नायरा 11 या 2 संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 12 चेंडूत 10 धाव्यांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला सन्मानजनक स्ट्रोक केला आणि याच आता मात्र जर पाहिलं तर फलंदाजाची गरज होती, ती म्हणजेच टीम नायरा चॅम्पियन्स संघाला, कारण की सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानलं जातं आणि त्याच धोरणावरती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील खेळताना दिसा. आतापर्यंत 10 बॉल आणि 19 धावा वैयक्तिक राहुल पाटीलच्या राहिलेल्या आहेत. 11 बॉल आणि करायच्यात 9 धावा. जबरदस्त अँगलने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते NXT लाईव्हच्या माध्यमातून आणि या NXT लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल त्यावरती केले आक्रमण, परंतु धावा मिळतील 2च. किती लांब मारा 2च धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 36 धावा. ऍक्शन रिप्ले मागचा पाय वाकवत असताना जर पाहिले गेलं तर जबरदस्त टायमिंग साधलं गेल्या बॉलवरती आणि थेट पाठवलं गेलं मैदानाच्या पलीकडे, परंतु 2च धावा डी झोनच्या माध्यमातून प्राप्त केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 36, 10 मध्ये करायच्या 7. टीम नायरा चॅम्पियन्स संघाला, नायरा चॅम्पियन्स आज जर पाहिलं गेलं तर खुश असणार आहे, कारण की ज्याप्रमाणे जी प्रत्येकाने मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आता थोड्याच वेळात प्राप्त होईल. पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं गेलं तर स्वतःला झोकत असताना बॉल पाठवला गेला मागच्या दिशेला, लॉंग लेगला बॉल चालला निघून, या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. आता 9 मध्ये करायच्यात 5. ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता, स्विंग झाले आणि बॉलला पाठवले गेले मागच्या दिशेने. अगदी जर पाहिले गेले तर याही बॉलवरती 2 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात लेफ्टी बॅटर जे आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक आहेत मागच्या दिशेने. पाहता पाहता लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त केली जाईल. विशालचे नाईक सरांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचला जातोय आणि चेंडू फिकून झाले मैदानाच्या आतमध्ये. 4 संघाची धावसंख्या फटकावरती आता मात्र पाहायला मिळते, ते म्हणजे 39 धावा या धावफटकावरती. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 लक्ष होतं आणि याच लक्षांचा पाठलाग करत असताना जबरदस्त कामगिरी राहिली गेली. फुलटॉस बॉल त्यावरती जर पाहिलं तर केले आक्रमण, मॅचला केले फिनिश, टीम जिंकली आहे नायरा चॅम्पियन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ ठरलाय आणि तो 2 हात करताना दिसेल आई एकविरा या टीमच्या विपक्षामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा आणि हार्ड लक टफ लक टीम जय मल्हार. चला पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ऋत्वी चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात नायरा 11 आणि दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा, परंतु हँडशेक करण्यासाठी दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत, ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लगेच हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मयूर पाटील आणि ऑल टीम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरताना दिसणार आहे. 2 बलाढ्य टीमच्या माध्यमातून मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऋत्वी चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात नायरा 11. हँडशेक करण्यासाठी लगेच जायचं आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट जर पाहिले गेले तर एका संघाला पराभव हा स्वीकारावाच लागतो आणि दुसऱ्या संघाला विजय हा स्वीकारावा लागतो. आणि हेच पाहत असताना आपण जरूर बघतायत ही शिस्त आहे एक्सर प्रीमियर लीगची. नंदूजी पाटील आणि संपूर्ण संयोजन समितीचं कौतुक करावं तितकं कमीच राहील, कारण की ज्याप्रमाणे ही संपूर्ण